ह्या जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे, पण ती तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. जशी सकाळची शाळा भरताना घंटेचा आवाज कर्कश वाटतो, पण त्याच घंटेचा आवाज शाळा सुटताना कानाला मंजूळ वाटतो. त्रास असतानाही प्रामाणिक राहणं, संपत्ती असूनही साधं राहणं, अधिकार असूनही नम्र राहणं, राग असूनही शांत राहणं, यालाच आयुष्याचं व्यवस्थापन म्हणतात. बोलून दाखवायचं नाही, फक्त लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसा वागतोय, कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगले. लोक खोटं बोलून माणसं जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहतो. जसे एकटा जीव सदाशिव, तसे एकटे मन विचारांचे सिंहासन. विचारांची शक्तीच ती न्यारी, नगण्य होते त्यापुढे इच्छाशक्ती सारी. छोट्या विचारांची नदी मिळते जेव्हा विशाल सागराला, कठीण करून टाकते तेव्हा प्रत्येक परिस्थितीला. नको देऊ मनावर, नको ठेवू मनावर विचारांचे ओझे, कारण विचारच असतात आपल्या मनाचे राजे. डोळ्यांना दिसतं ना तेवढंच वास्तव अस्तित्वात नसतं कधी. चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास. म्हणून निर्णय चूक की बरोबर विचार करायचा नाही, निर्णय घ्यायचा आणि पुढे जायचं. जीवनात एक क्षण रडवून जाईल तर दुसरा क्षण हसवून जाईल. या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची कला शिकवून जाईल. मी शून्य. स्वतःला शून्य समजणं केव्हाही चांगलं. नाही मोठेपणाचा माज, नाही छोटं असण्याची लाज. पण ज्याच्यासोबत असतो त्याची किंमत मात्र वाढते. हाच आहे संस्काराचा ताज. स्वार्थ सोडला की मनुष्याला आनंद देताही येतो आणि आनंद घेताही येतो. जो फक्त फायद्याचा विचार करून जगात असतो त्या माणसाला माणुसकीची किंमत नसते, आणि ज्याला माणुसकीची किंमत असते तो कधी फायद्याचा विचार करत किंवा करीत नसतो. जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका, कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळतं. या जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नाही, तुमचा वाईट काळ सुद्धा, असे चार्ली चॅप्लिन म्हणतात. आयुष्यात काही प्राप्त करायचे असेल तर पद्धत बदला, ध्येय मात्र बदलू नका कधी. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा. ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही, हेच खरे वास्तव आहे. दिवसात तुम्हाला एकही समस्या आली नसेल तर तुम्ही चुकीच्या रस्त्यावरून जात आहात असे समजावे. आज मी निदान एक पाऊल पुढे टाकेन, निदान एक काम पूर्ण करेन, निदान एक अडथळा ओलांडेन, निदान एक प्रयत्न तरी नक्कीच करेन. मित्रांनो, आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात की तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा. जसे छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्कीच देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र नक्कीच देत असते. ज्याच्याकडे स्वतःचे असे काहीच मौल्यवान नसते तो फक्त दुसऱ्यांच्या चुका काढण्यात व्यस्त असतो. विश्वास हा खोड रबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी कमी होत जातो.
जग कसं अजब आहे. देवावर प्रेम सर्वांनाच आहे, पण त्याच्या घरी जायची घाई मात्र कुणालाच नाही. आपल्या घरात सर्वांनाच देव हवा, पण त्याच्या घरी आपण जायच्या विचाराने मात्र मनात धडकी बसते. देव आपल्या घरी आला म्हणजे सण, उत्सव आणि आनंद. आपण त्यांच्या घरी गेलो म्हणजे दुःख, शोक, आक्रोश. देव आपल्या घरी यावा म्हणून आटापिटा, आपण त्याच्या घरी जाऊ नये म्हणूनही आटापिटा. देवाघरून येणं म्हणजे जन्म, देवाघरी जाणं म्हणजे मृत्यू. दोन्ही अटळ आहे, पण ह्यामधली जी गंमत आहे त्यालाच तर आयुष्य म्हणतात, असे वपू काळेंनी लिहिले आहे, जे तुम्हाला मला सगळ्यांनाच आवडतं. जळणाऱ्या निखाऱ्याचं तापमान एखाद्या शेकोटीप्रमाणे निश्चित असतं. बसणाऱ्याने शेकोटीपासून किती अंतरावर बसायचं यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. ऊब हवी की चटके हवेत हे ज्याचं त्यानंच ठरवायचं असतं, नाही का? स्वामी विवेकानंद म्हणतात, शक्ती जीवन आहे तर निर्बलता मृत्यू आहे. विस्तार म्हणजे जीवन तर आकुंचन म्हणजे मृत्यू आहे. प्रेम जीवन आहे तर द्वेष मृत्यू आहे. फ्रेंड्स, तुम्हाला माझे आजचे संकलित विचारपुष्प आवडले असतील तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब देखील करा प्लीज. धन्यवाद.